तर त्यावेळेस आपलं चांगलं होत असतं का नाही मित्रांनो, त्यावेळेस बाहेरच्यांना बघवत नसते. कारण की मी बोर खाल्ला होता रानात गेल्यानंतर बोरला पाणी पण प्यायला नव्हतं. त्यावेळेस बोर खाल्ला होता. ज्या दिवशी बोर खाल्ला त्या बोरला पाणी लागलं. पाणी लागलं म्हणून त्याच रात्री, ज्या दिवशी बोर खाल्ला त्याच रात्री कुणीतरी त्या बोरमध्ये येऊन मोठा दगड टाकला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो बोरमध्ये, आता पाणी लागले म्हणलं दुसऱ्या दिवशी गेलो तर मोटर सोडायसाठी गेलतो ना, तर मोटर कुठं खाली जाते इथं, मोटरच खाली जात नव्हती. मग आम्ही बघितलं, म्हणजे आत नसतो कधी, परत ना आत लोखंडाला डाव्याने बांधलं, परत ते हाणला तर असं त्यात दगड आहे असं जाणवून आलं. पण म्हणजे अशी गरिबीच होती. आई वडील कामाला जात होतं. अं, रान होतं, पण रानाचा काही उपयोगच होत नव्हता, कारण की रानामध्ये पाणी नसल्यामुळं काय कुठलं धान पण करा येत नव्हतं. मग अं, भावाने काय केलं, दुसऱ्याकडून थोडस व्याजाने पैसे काढले. रानात सगळ्यांचं रान चांगलं दिसायचं, बागायत दिसायचं ना, आपलंच रान पडीक दिसायचं. त्यामुळे भावाने दुसऱ्याकडून ते व्याजाने पैसे काढलं आणि होल घ्यायचं ठरवलं. होल म्हणजे बोर घ्यायचं ठरवलं. बोर पाहणाऱ्या कुठं पाणी बघितलं, बोरला मशीन आली, बोर पण घेतलं. पाणी पण चांगल्या प्रकारे लागलं. आणि पाणी लागल्यावर परत मोटर टाकायला पैसे नाहीत. परत मोटर टाकायसाठी काय केलं, आमच्या आईच्या मला वाटते गळ्यातलं गळ्यातलं म्हणजे मोठं एक मंगळसूत्र असतं, पहिली काय मोडायची माणसं. मग आमच्या आईच्या गळ्यातलं मोडलं होतं, सोन्याचं. गळ्यातलं का कानातलं काहीतरी मोडलं होतं आणि त्याची मोटर आणली. मोटर आणली ही केलं, काय ते सगळं केलं, म्हणजे तयारी झाली मोटर टाकायची. केबल आणली, केबल लय लांब हातरा लागत होती. केबल मला वाटते चांगली 200-300 फूट हातरा लागत होती त्या होलपाशी. ती केबल पण परत नाही एकात आणली. ते केबलचे पैसे आम्ही कामाला जाऊन फेडलं. केबल पण उधारच आणले होते आणि त्या मालकाच्याच कामाला जाऊन फेडले त्या केबलचे पैसे. मग मोटर आणली, सगळं पाईप सगळं आणलं, मोटर टाकाय गेलो त्या रानात. पण मोटर कुठं खाली जाते, निम्यापर्यंत जायची, निम्यातनं खाली जात नव्हती. म्हणजे अशी 50-1 फूट जात होती, 250 फूट होल खाल्लं होतं. 50-1 फूट मोटर गेली, तिथनं मोटरच जात नव्हते. अशी वरनं जरा थोडीशी 2-3 फूट उचलायचं आणि सोडली की दण दिसणे आवाज यायचा, म्हणजे त्यात कुणीतरी काहीतरी टाकलं होतं. परत मग ते सगळं वर काढलं, होल मशनी वाल्याला बोलावलं. परत रिबोर करायला केलं ते होल. रिबोर करायचा खर्च वेगळाच असतो, निम्म्याने खर्च असतो. जर आपलं की 70 रुपये फूट होल असलं तर ते परत ना मग 35 रुपयाने परत ना ते रिबोर केलं. परत मशीन बोलावली, परत मग पैसे इकडे तिकडे बघितलं, परत ते रिबोर केला आणि बोर परत मोटर टाकली. तर चांगल्या प्रकारे पाणी लागलं मित्रांनो. त्या पाणी लागल्यावर परत रानामध्ये डाळिंब पण लावलं. आणि हे सगळं झाल्यावर परत आमच्याच भागातले लोक म्हणायला लागले की आता आमचं रान मोजून घेते, आमचं रान इकडे सरतंय तिकडे सरतंय. म्हणजे एकतर रान आमचं पडीक होतं, आमच्या अगोदर त्यांनी बागायत केलं. आणि परत मग तीच माणसं म्हणायला लागली की इथं बांध नाही तिथं बांध. आता आम्हाला तर बांधायचं काय माहितीच नव्हतं, कारण की ज्यावेळेस बाग लावली ही केलं त्यावेळेस आमचं आई वडील तर वारलं होतं. म्हणजे होल घेतल्यापासून थोडे दिवस लगेच लगेच भांडवल नसल्यामुळे रान पण नीट करायला आलं नाही. आणि रान नीट केल्यावर परत म्हणजे तोपर्यंत चांगलं 2-3 वर्ष झालं होतं. मग आई पॅरालिसिसने वारली आणि वडील परत सारखं ड्रिंक करत होते, म्हणजे दारू प्यायला. मग त्याचे वडील पण वारलं होतं. मग परत मग आता म्हणलं आम्हाला बांध पण माहिती नाही, काहीच नाही, कुठनं असेल कसं असेल ते घ्या. वाटण्या केल्या हे केल्या, मग ते तिथं परत आणि किती वाटणीला मोजणीदार आणायला नाही, पैसे भरायला लागतात. परत आणि तीच पैशाचं धरायचं समोर आलं. बरं कसं तरी पैसे गोळा केलं, म्हणजे ती भरपूर दिवसाची गोष्ट आहे, ही आताच नाही. त्यावेळेस मी पण शाळेत होतो त्यावेळेस, आणि भाऊ एकटाच नुकतंच लग्न झालं. पण तेच असं इन्कम येण्याचं साधन कुठलं नव्हतं किंवा काय काय असं नव्हतं. मग त्यावेळेस ते मोजणीला पण पैसे मग भरले. मोजणीला पैसे भरल्यावर मग रान हे घेतली मोजून.
त्यांचं त्यांना हाय हितनंच आलं, आमचं आम्हाला हाय हितनं आलं. कोण त्यांचं पण आमच्यात नाही आलं आणि आमचं पण त्यांच्यात नाही गेलं. फक्त ही कुटाणाकार केला फक्त की पैशाचा आणि ह्याचा. त्यांना पण माहित होतं बांध आहे सगळं. मग ते बाग लावली. बागाने पण चांगल्या प्रकारे उत्पन्न दिलं. मग तिथनं पुढं हळूहळू होत आलं सगळं चांगलं. मग ज्यावेळेस ते बाग लावली त्यावेळेस झाडं होती. बागाची मला वाटतं 180 झाडं होती. त्या अर्ध्या एकराला पण थोडं रान कमी होतं. त्यावेळेस 180 झाडं बसली होती त्याच्यात. आणि आता झाडं झालेली ती एक 750 ते 800 झाडं आहेत आता. म्हणजे बाकीच्या रानातून बागच आहे. पण वेगवेगळ्या प्रकारची बाग आहे. जांभळीची किंवा गुरांसाठी खाली केली. पण आता ती दिवस वेगळं होतं, हे दिवस होतं वेगळे. दिवस कोणाचंच सारखं राहत नसते. त्याच्यामुळं आपल्याला जी घात करतात किंवा आपल्या एखाद्या माणसाला बघवत नसतं ते आपल्याच जवळची माणसं असते. ते आमची काही कोण माणसं नसतात. कारण की लांबच्याला आपलं काही घेणं नसतं, देणं नसतं. ज्यावेळेस आपण पुढे चाललोय ते जवळच्या व्यक्तीला बघवत नसते. त्याच्यामुळं आपण सावध राहायचं किंवा आपण असं तयार करायचं नियोजन की आपले शेजारी पाजारी असतील किंवा भाऊ-भावकी असेल ह्यांना एक वेळ आपण लांबच्या व्यक्तीला मागायला गरज प्रत्येकाला असते. गरज कुणाला नसते अशी नसते. एखादी गरज लागली आपल्याला तर मित्रांनो लांबच्या व्यक्तीला मागा पण जवळच्या माणसाला मागू नका. कारण की एखाद्या जवळच्या माणसाला आपण मागितली तर ते 10 जणांपाशी जाऊन सांगते की त्याने हे माझं नेलंय किंवा ते सारखंच ह्या गोष्टीला येतं. बाहेरचा माणूस येऊन सांगत नसते कधी कुणाला असं असं. पण जवळचा माणूस जितका एखाद्या गोष्टीची चर्चा करेल किंवा जवळचा माणूस एखाद्या गोष्टी देणार ते नाही असं नाही. पण सगळ्या गावात करणार की असं असं झालंय म्हणून किंवा असं असं त्यांनी नेलंय म्हणून. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या जवळची अशी माणसं असतात असं म्हणत नाही मी. सगळ्या म्हणजे काही लोकांची भावकी चांगली असते, काही लोकांचा शेजार चांगला असतो, काही लोकांचा शेजार चांगला नसतो किंवा काही लोकांची भावकी चांगली नसते. पण काही लोकांची असते एकदम जीवाला जीव देणारी भावकी असते किंवा जीवाला जीव देणारी शेजारी पाजारी असतात. हीच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो की तुम्ही पण सावध राहा जवळच्या माणसांपासून.